मित्रहो, 12वी इंग्लिश महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या प्रश्नपत्रिकांमधील व्याकरण व शब्दांवरील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. मित्रो, क्वेश्चन 1B आणि क्वेश्चन 1A5 त्याचबरोबर क्वेश्चन 2A5 मध्ये व्याकरणावर प्रश्न असतात, तर क्वेश्चन 1A6 व क्वेश्चन 2A6 मध्ये शब्दांवर प्रश्न असतात. मित्रहो, स्टेट बोर्डच्या 3 प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे की 16 असे टॉपिक आहेत ज्यावर सतत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मित्रहो, या 16 टॉपिक्सची यादी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न सोडवणार आहोत. चला तर मग ती यादी पाहूयात. मित्रहो, यामधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मॉडेल ऑक्झिलरीज. मॉडेल ऑक्झिलरीजवर आतापर्यंत 4 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे टेन्सेस. टेन्सेसमध्ये परफेक्ट टेन्सेसवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवर 2 प्रश्न, अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचे अफर्मेटिव्ह करण्यासाठी 2 प्रश्न, ॲज सून ॲजचे नो सूनर दॅन करण्यासाठी 2 प्रश्न, ॲज वेल ॲजवर 1 प्रश्न, जेरंड आणि इन्फिनिटिव्हजवर 1 प्रश्न, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवर 1 प्रश्न, आर्टिकल्स वापरण्यासाठी 1 प्रश्न, WH क्वेश्चन तयार करण्यासाठी 1 प्रश्न, त्याचबरोबर रेटोरिकल क्वेश्चन तयार करण्यासाठी 1 प्रश्न, नॉट ओनली बट ऑल्सो वापरण्यासाठी 1 प्रश्न, रिलेटिव्ह प्रोनाउन वापरण्यासाठी 1 प्रश्न, त्याचबरोबर सिंपल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करण्यासाठी 2 प्रश्न, ॲडव्हर्स वापरण्यासाठी 2 प्रश्न आणि अँटोनिम्स आणि सिनोनिम्ससाठी 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आहे. शिवाय व्हिडिओच्या शेवटी या टॉपिकवर परीक्षेत येऊ शकणाऱ्या प्रश्नांवर एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायला मिळणार आहे. यासोबतच परीक्षेत येऊ शकणाऱ्या प्रश्नांची एक क्वेश्चन बँक बोर्डने पुरलेली आहे. या क्वेश्चन बँकवर आपल्या चॅनलवर 2 व्हिडिओज उपलब्ध आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये नॉन टेक्स्चुअल ग्रामरची वाक्य सोडवलेली आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 1AB व क्वेश्चन 2A मधील सर्व व्याकरण आपण सोडवलेलं आहे. याशिवाय आपल्या चॅनलवर या टॉपिकपैकी जवळपास प्रत्येक विषयावर व्हिडिओ आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मग आता लगेच पाठाला सुरुवात करूयात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रहो, पाठाच्या सुरुवातीला आपण व्याकरणामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे टेन्सेस आणि सर्वात सोपा समजण्यात जाणारा हा घटक आहे. या टेन्सेसवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे पास्ट परफेक्ट टेन्स करण्यासाठी. मित्रहो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये परफेक्ट टेन्सेस आहेत, म्हणून परफेक्ट टेन्सची रचना महत्त्वाची आहे. चला आपण परफेक्ट टेन्सची रचना अगोदर समजून घेऊया, त्यानंतर हा प्रश्न सोडवूया. मित्रो, एकूण 3 परफेक्ट टेन्सेस आहेत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. हे झाले टेन्सचे प्रकार. चला आता आपण परफेक्ट टेन्सेसची रचना अगोदर समजून घेऊयात. मित्रो, परफेक्ट टेन्सेसमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे हॅवचे रूप आणि त्यानंतर परफेक्ट टेन्समध्ये दुसरा घटक असतो तो म्हणजे V3 किंवा पास्ट पार्टिसिपल, मुख्य क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल किंवा तिसरे रूप. हे 2 घटक परफेक्ट टेन्समध्ये असतातच. आता हॅवच्या रूपामध्ये काय काय असतं? प्रेझेंट टेन्समध्ये हॅव असेल किंवा हॅज असेल, तर पास्ट टेन्समध्ये केवळ हॅड असतं आणि फ्युचर टेन्समध्ये विल हॅव असेल किंवा शॅल हॅव असेल आणि त्यानंतर हे V3 असतंच. आणि या हेल्पिंग वर्बपूर्वी हमेशा वाक्यामध्ये कर्ता असतो. लक्षात ठेवा, अगोदर कर्ता येईल, त्यानंतर हे हॅवचं रूप येईल आणि या हॅवच्या रूपानंतर
V3 किंवा क्रियापदाचं तिसरं रूप येईल. अशा प्रकारची रचना असते. कशाची? परफेक्ट टेन्सची. चला आता आपलं वाक्य पाहूया. आय स्पेंट माय हायस्कूल इयर्स इन मुंबई. याचं काय करायचं? चूज द करेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स. आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स निवडायचा आहे. आपण पाहिलं की परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला कर्ता असतो, त्यानंतर काय असतं? हॅवचं रूप. मग आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागेल? हॅड वापरावं लागेल आयच्या नंतर. आणि त्यानंतर याचा आपल्याला V3 करायचा आहे. हे आहे V2. हा भूतकाळ आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाची 3 रूपं कोणकोणती आहेत? जसं गो, वेंट आणि गॉन. तसंच गिव, गेव, गिवन. तर हे आहेत क्रियापदाची तिसरी रूपे. चला आता आय तर सुरुवातीला आहेच, त्यानंतर आपण हॅड कोणत्या वाक्यात आहे पाहू. या वाक्यात हॅड आहे, परंतु या ठिकाणी बीन आलेलं आहे म्हणून हे वाक्य चूक आहे. या ठिकाणी हॅव आहे म्हणून हे वाक्य चूक आहे. इथे हॅव आहे म्हणून हे सुद्धा वाक्य चूक आहे. या ठिकाणी आलेलं आहे हॅड आणि त्यानंतर स्पेंट. या स्पेंड या क्रियापदाचं तिसरं रूप देखील स्पेंटच आहे. दुसरं आणि तिसरं रूप सारखंच आहे म्हणून हे आहे आपलं उत्तर. चला पुढील प्रश्न पाहूयात. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. या वाक्याचं काय करायचं? चूज द करेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं आहे. आपण पाहिलेलं आहे की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅवचं रूप आपल्याला वापरावं लागतं. या ठिकाणी आपल्याला हॅज वापरावं लागतं. हॅव वापरावं की हॅज वापरावं हे कळण्यासाठी मित्र आपल्या चॅनलवर हॅव वापरावे की हॅज, डू वापरावे की डज आणि यांच्यानंतर काय वापरावे हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. थर्ड पर्सन सिंग्युलर जर करता असेल तर हॅज वापरावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपण हॅज घेऊया. ही हॅज आणि शुकचं हे सुद्धा V2च आहे. तिसरं रूप काय आहे? शेकन. ज्या वाक्यामध्ये हॅज शेकन असेल ते आपलं उत्तर आहे. या ठिकाणी शेक्स आहे हे चूक आहे. या ठिकाणी हॅज शेकन आहे म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. या ठिकाणी हॅड आहे आणि या ठिकाणी विल आहे. बी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट हॅज अ मॉडल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. या ठिकाणी आपल्याला ऑब्लिगेशन अर्थ असलेलं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे. मित्र आपण अगोदरच पाहिलेलं आहे की मॉडल ऑक्झिलरीजवर 4 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न आहे. एका परीक्षेवर 2 प्रश्न आहेत. तर ऑब्लिगेशन हा मस्ट या मॉडल ऑक्झिलरीचा अर्थ आहे. याचबरोबर मस्टचा कंपल्शन असा देखील अर्थ आहे. मित्र ऑब्लिगेशन आणि कंपल्शन दोन्हीचा अर्थ होतो बंधन. म्हणजे मस्टचा अर्थ आहे बंधन. तर ज्या वाक्यामध्ये मस्ट वापरण्यात आलेलं आहे ते आपलं उत्तर आहे. इथे शूड आहे म्हणून हे उत्तर नाही. पहा, अ चाइल्ड मस्ट स्पेंड अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन हे आपलं उत्तर आहे. इथे विल आहे, इथे कॅन आहे म्हणून बी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूयात. रीराईट युजिंग द मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन. आता कंपल्शन म्हणजे बंधन अर्थ असलेलं मॉडल ऑक्झिलरी आपल्याला वापरायचं आहे आणि हे मॉडल ऑक्झिलरी आपल्याला काढून टाकावं लागतं. या ठिकाणी मग कोणतं मॉडल ऑक्झिलरी आपण वापरणार आहोत? मस्ट. मग आपलं वाक्य कसं होईल? वी मस्ट ॲक्सेप्ट आवर लाईफ ग्रेसफुली असं होईल. कॅन काढून आपण मस्ट वापरलं. चला पुढील प्रश्न पाहूया. यू कॅन गेन द नेसेसरी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स दॅट शोज द करेक्ट यूज ऑफ एबल टू. एबल टू आपल्याला वापरायचं आहे. मित्रो कॅन या मॉडल ऑक्झिलरीचा अर्थ आहे ॲम किंवा इज किंवा आर एबल टू. तर या ठिकाणी आपला कर्ता आहे यू म्हणून या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल आर एबल टू. म्हणजे हे कॅन काढून टाकायचं आणि त्या बदल्यात यू आर एबल टू असं आपल्याला वापरायचं. पहा इथे यू आहे, या ठिकाणी आर एबल टू गेन द नेसेसरी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग असं आहे. म्हणजे बी हे आपलं उत्तर आहे. इथे शूड आहे, इथे वूड आहे आणि इथे विल आहे. आपल्याला आर एबल टू वापरायचं आहे म्हणून
बी आपलं उत्तर आहे. मित्रो, कॅन, कुड, मे, माईट समजून सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. एकूण मॉडल ऑक्झिलरीजवर आपल्या चॅनलवर 8 व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. चला पुढील प्रश्न पाहूया. इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू वेट एनी लॉंगर, विच ऑल्सो मीन्स. या ठिकाणी नॉट नेसेसरी या एक्सप्रेशनचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. त्याचा अर्थ आहे नीड नॉट. यू नीड नॉट वेट एनी लॉंगर असं आपल्याला घ्यायचं आहे. इथे ऑलरेडी नॉट आल्यामुळे इथे आपल्याला काय वापरावं लागेल, नीड. मग या ऑप्शनपैकी नीड या ठिकाणी आहे. ए हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. द करेक्ट ॲफर्मेटिव्ह फॉर्म ऑफ दिस सेंटेन्स इज. आपल्याला आता ॲफर्मेटिव्ह वाक्य करायचं आहे. ॲफर्मेटिव्ह करायचं म्हणजे मूळ वाक्यामधील नॉट आपल्याला काढून टाकावं लागतं. कसं वाक्य आहे, डिस्कर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स असं हे वाक्य आहे. नॉट काढून त्याचा अर्थ पुढील ॲजेक्टिव्हमध्ये आपल्याला टाकावा लागतो किंवा याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून इल्लीगल असा हा शब्द होईल. म्हणजे उत्तर काय होईल, डिस्कर्टसी इज ॲन इल्लीगल ऑफेन्स. ऐवजी ॲन या ठिकाणी येईल. या दोन्ही ठिकाणी कर्टसी इज इल्लीगल वगैरे आहेत, म्हणून हे दोन्ही उत्तरं चूक आहेत. डिस्कर्टसी इज इथे नेवर वापरल्यामुळे हे चूक आहे. तर या ठिकाणी डिस्कर्टसी इज ॲन इल्लीगल ऑफेन्स असं आहे, म्हणून डी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पहा. द करेक्ट ॲफर्मेटिव्ह फॉर्म विदाऊट चेंजिंग मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स इज. पुन्हा ॲफर्मेटिव्हच वाक्य आहे. आपल्याला मूळ वाक्यामधील नॉट काढून टाकावं लागेल. आय विल नॉट ओपन माय माउथ आणि त्या पुढील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावा लागेल. तर ओपनच्या विरुद्धार्थी काय येईल, शट. मग आय विल शट माय माउथ असं आपल्याला करावं लागेल, कारण अर्थ तसाच ठेवायचा आहे आपल्याला. आय विल नॉट इथे नॉट आलेलं आहे, इथे ओपन आलेलं आहे. आय विल शट माय माउथ हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. देर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स असं वाक्य आहे. द करेक्ट यूज ऑफ ॲज वेल ॲज इन द गिवन सेंटेन्स इज. आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचा आहे. मित्रो, ॲज वेल ॲजचा अर्थ होतो अँड किंवा अँडचा अर्थ होतो ॲज वेल ॲज. म्हणून आपल्याला फक्त अँड काढायचं आहे आणि अँडच्या ऐवजी आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचं आहे. अँड देर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स हे त्याच्या सुरुवातीला येईल आणि इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स हे नंतर येईल. कोणत्या वाक्यामध्ये आहे ते पहा. देर इज नन आहे इथं म्हणून चूक आहे. देर इज ऑलवेज आहे म्हणून चूक आहे. देर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स असं आलं आहे. त्याच्यानंतर ॲज वेल ॲज आलेलं आहे आणि त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स असं आलेलं आहे. म्हणून सी हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी डेफिनेट आल्यामुळे हे देखील उत्तर नाही. चला पुढील प्रश्न पाहूयात. टाटा ग्रुप लॉन्च्ड द पॅसेंजर कार टाटा इंडिका असं हे वाक्य आहे. रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द पॅसेंजर कार टाटा इंडिका. मित्रो, जेव्हा अशा प्रकारे रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ असं येतं त्यावेळेस ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं असतं. आता हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे. कशामुळे, कारण या वाक्यामध्ये क्रियापदामध्ये एकच शब्द आहे. पहा आता याचा SVO अगोदर आपण काढूया. टाटा ग्रुप हा आहे या वाक्याचा सब्जेक्ट, लॉन्च्ड आहे वर्ब आणि द पॅसेंजर कार टाटा इंडिका हे आहे त्याचं ऑब्जेक्ट. हे आहे ॲक्टिव्ह सेंटेन्स. आपल्याला ॲक्टिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह करायचं असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यावं लागतं. ऑलरेडी ऑब्जेक्ट या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पॅसिव्ह वाक्याची रचना कशी आहे, हे क्रियापद ॲक्टिव्हमध्ये आहे. याचं पॅसिव्ह कसं होईल, पॅसिव्ह वाक्यामध्ये बीचं रूप असतं आणि त्यानंतर V3 असतं. तर आपल्याला बीचं रूप कोणतं वापरायचं आहे, इथे ED आलेलं आहे. भूतकाळी बीचं रूप वापरायचं आहे. कशानंतर, या ऑब्जेक्ट नंतर इथे. म्हणून भूतकाळी बीचं रूप कोणतं येईल, वॉज, कारण सिंग्युलर सब्जेक्ट आहे. पॅसेंजर कार टाटा इंडिका त्यानंतर वॉज आणि त्यानंतर लॉन्च्ड जशाच्या तसं येईल, वॉज लॉन्च. आणि त्यानंतर पॅसिव्हमध्ये प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट येत असतो. हा सब्जेक्ट आहे म्हणून हा सब्जेक्ट याच्यानंतर येईल बाय नंतर. बाय टाटा ग्रुप.
अशा प्रकारे द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज लॉन्च्ड बाय टाटा ग्रुप असं हे आपलं वाक्य होईल. मित्रो, आपल्या चॅनलवर ॲक्टिव्हचे पॅशिव नावाचे 5 अतिशय सुंदर व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. पहा, या ठिकाणी पॅशिवची रचना दिलेली आहे बी आणि V3. अशा सूचना असलेली वाक्य देखील तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला मिळतील. म्हणून कन्फ्युजन टाळण्यासाठी हे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. चला पुढील प्रश्न पाहूया. जॉर्ज वॉशिंग्टन वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट इन 1788. चूज द करेक्ट, चेंज द व्हॉइस, आन्सर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. पुन्हा या ठिकाणी आपल्याला व्हॉइसवरच वाक्य आहे. या ठिकाणी वॉज इलेक्टेड आलेलं आहे म्हणून हे वाक्य कशावर आहे? पॅसिव्हमध्ये आहे. आता आपल्याला याचं ॲक्टिव्ह करण्यासाठी हे बीचं रूप काढावं लागेल आणि हे बीचं रूप मुख्य क्रियापदामध्ये टाकावं लागेल. त्याचबरोबर आपल्याला काय करावं लागेल? बाय आणि त्यानंतरचा सब्जेक्ट सुरुवातीला घ्यावा लागतो ॲक्टिव्ह वाक्यामध्ये. या ठिकाणी बाय आणि त्यानंतरचा भाग दिलेला नाही, म्हणून हा भाग आपण या ठिकाणी गृहीत धरायचा आहे. या दोन्हीपैकी एकाने सुरू होणारं वाक्य आपलं उत्तर असेल. बाय देम ऐवजी काय होईल? दे. देने सुरू होणारं वाक्य आपलं उत्तर आहे. हे आपलं उत्तर आहे. बाकी सर्व उत्तरं चूक आहेत. आणि त्यानंतर फक्त इलेक्टेड राहतं. दे इलेक्टेड आणि हा जो ऑब्जेक्ट आहे सब्जेक्ट झालेला असतो तो या ठिकाणी पुन्हा ऑब्जेक्ट होऊन जातो. दे इलेक्टेड जॉर्ज वॉशिंग्टन ॲज प्रेसिडेंट इन 1788. राहिलेला भाग जशाच्या तसा. बी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. बिगिन द सेंटेन्स विथ नो सुनर. मित्रो, कधीही नो सुनर सोबत दॅन येत असतं. नो सुनर दॅन. आणि या दोन्हीच्या मध्ये काय येत असतं? जेव्हा जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स असेल त्यावेळी अगोदर हेल्पिंग व्हर्ब येतं, त्यानंतर सब्जेक्ट येतो आणि त्यानंतर व्हर्ब येतं. निगेटिव्ह सेंटेन्सची ही रचना मित्र हो लक्षात ठेवा. असं यायला पाहिजे. आपल्याकडे वाक्य कसं आहे? ॲज आय एंटर्ड द पोस्ट ऑफिस द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम. या ॲजच्या बदल्यात आपल्याला नो सुनर वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय वापरायचं? हेल्पिंग व्हर्ब. या ठिकाणी एंटर्ड आहे, हेल्पिंग व्हर्ब नाही, म्हणून काळ दर्शवणारं हेल्पिंग व्हर्ब आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतं. डीड या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे? आय. आणि त्यानंतर व्हर्ब. परंतु व्हर्बमधील ईडी ऑलरेडी डीडमध्ये आले म्हणून व्हर्ब हे मूळ रूपामध्ये येईल. म्हणजे आपलं वाक्य कसं होईल? नो सुनर डीड आय एंटर असं होईल. आणि त्यानंतर हा भाग जशाच्या तसा द पोस्ट ऑफिस. आणि त्यानंतर या कॉमाच्या बदल्यात आपल्याला काय वापरायचं आहे? दॅन. आणि राहिलेला भाग जशाच्या तसा द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ टेलिग्राम. अशा प्रकारे हे वाक्य होईल. म्हणून या स्टेप्स लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्न पाहूयात. ॲज सून ॲज द कॅप्टन गेव एन ऑर्डर द सोल्जर्स फायर्ड. पुन्हा ॲज सून ॲजचंच वाक्य आहे. ॲज सून ॲजच्या बदल्यात नो सुनर दॅन वापरायचं आहे. नो सुनर सुरत वाक्याच्या सुरुवातीला आहे. नो सुनरच्या नंतर काय वापरावं लागतं? HV प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब. या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब नाही म्हणून आपल्याला हे सुद्धा भूतकाळातच आहे. डीड वापरावं लागेल. नो सुनर त्यानंतर डीड. त्यानंतर याचा सब्जेक्ट कोणता आहे? द कॅप्टन. नो सुनर डीड द कॅप्टन असं ज्या वाक्यामध्ये आहे ते आपलं उत्तर होईल. या ठिकाणी डीड आहे, या ठिकाणी लगेच कॅप्टन आले, या ठिकाणी डज आले, या ठिकाणी हॅज आले म्हणून हेच उत्तर आपलं येईल. नो सुनर डीड द कॅप्टन. त्यानंतर गिव आलं आहे, गेव नाही, ॲन ऑर्डर. आणि हे त्यानंतर दॅन आलं आहे. कशाच्या ठिकाणी दॅन आलं आहे? या कॉमाच्या बदल्यात दॅन आलेलं आहे. बाकीचा भाग जशा तसा द सोल्जर्स फायर्ड. म्हणून बी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पहा. न्यू फोर्स इनेबल्स यू टू रिअलाइज युअर होप. काय करायचं आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन्स टू फ्रेम अ WH क्वेश्चन. आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचा आहे. टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. हे आपलं उत्तर मिळायला पाहिजे. जर हे उत्तर मिळण्यासाठी WH क्वेश्चन करायचा असेल तर हे आपल्या क्वेश्चनमध्ये वापरण्यात येऊ नये. मित्र, आपण निगेटिव्ह सेंटेन्सची रचना पाहिली होती, तशीच प्रश्नाची देखील रचना आहे. हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब. आणि WH प्रश्न असेल तर अगोदर WH शब्द येतो, शेवटी क्वेश्चन मार्क. या वाक्याचं
SVO आपण काढूया, SVO, आणि हे देखील ऑब्जेक्टच आहे. जेव्हा ऑब्जेक्ट वाक्यामध्ये असतं आणि ते उत्तरामध्ये मिळवायचं असतं WH क्वेश्चनच्या, त्यावेळी व्हॉटने प्रश्न तयार करावा लागतो. म्हणजे व्हॉटने सुरू झालेला प्रश्न आपलं उत्तर आहे. पाहिजे या ठिकाणी व्हॉट आहे, इथे हाऊ आहे, इथे व्हेन आहे, इथे व्हेअर आहे. ऑब्जेक्टला अंडरलाईन असल्यास किंवा ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी व्हॉटने प्रश्न तयार करावा लागतो. या ठिकाणी इनेबल्स आहे म्हणून हेल्पिंग व्हर्ब अगोदर आपण डीड घेतलं होतं, परंतु इथे काय येईल, डज. व्हॉट डज, त्यानंतर सब्जेक्ट, न्यू फोर्स इनेबल यू. जसं आपण या ठिकाणी पाहिलेलं ही रचना आपण वापरलेली आहे. व्हॉट डज, न्यू फोर्स, आणि या ठिकाणी इनेबल, आणि त्यानंतर राहिलेला भाग आणि क्वेश्चन मार्क, म्हणून बी हे आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. द मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड, मेक इट अ रेटरिकल क्वेश्चन. आपल्याला इथे रेटरिकल क्वेश्चन तयार करायचं आहे. रेटरिकल क्वेश्चन तयार करण्यापूर्वी आपण क्वेश्चन तयार करू. क्वेश्चनची रचना आपण अगोदरच पाहिलेली आहे. HV हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब, म्हणून द मदर हा याचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर लुक्स हे काय आहे, वर्ब आहे. लुक्स आफ्टर, आणि हर चाइल्ड हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं, हेल्पिंग व्हर्ब. या ठिकाणी यस लागलेला आहे म्हणून आपल्याला डज घ्यावं लागेल, डज. त्यानंतर सब्जेक्ट द मदर, त्यानंतर लुक आफ्टर हर चाइल्ड, असं हे होईल. डज द मदर लुक आफ्टर हर चाइल्ड. परंतु मित्र हो, हा झाला फक्त प्रश्न. आपल्याला करायचा रेटरिकल क्वेश्चन. रेटरिकल क्वेश्चनमध्ये जर अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा करायचा असेल तर निगेटिव्ह रेटरिकल क्वेश्चन होतो, किंवा निगेटिव्ह सेंटेन्सचा करायचा असेल तर अफर्मेटिव्ह होतो. या ठिकाणी नॉट नाही, म्हणून आपल्याला या प्रश्नामध्ये नॉट टाकावं लागतं. नॉटचं शॉर्ट फॉर्म आपण जनरली अशा प्रश्नामध्ये टाकतो, तो म्हणजे NT. मग हे कसं होईल, डझंट द मदर लुक आफ्टर हर चाइल्ड. हा झाला आपला रेटरिकल म्हणजे अलंकारिक प्रश्न. चला पुढील प्रश्न पाहूयात. रिराईट द सेंटेन्सेस युजिंग इन्फिनेटिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. आपल्याला इन्फिनेटिव्ह फॉर्म वापरायचा आहे. इन्फिनेटिव्ह फॉर्म म्हणजे काय, अगोदर टू आलेलं असतं, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आलेलं असतं. या ठिकाणी मूळ रूप येतं. या ठिकाणी ING असलेलं रूप दिलेलं आहे, बिल्ड, आणि त्यानंतर ING. याला आपण जेरंड म्हणतो. हे जेरंड आपल्याला काढून टाकावं लागतं, आणि जेरंडच्या बदल्यात आपल्याला काय करावं लागतं, इन्फिनेटिव्ह वापरावं लागतं. मग आपलं वाक्य कसं होईल, ही वर्कड हार्ड टू बिल्ड अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन. पहा, केवळ ING असलेलं रूपाऐवजी आपण टू सुरुवातीला येणारं रूप वापरलेलं आहे, आणि या ठिकाणी मूळ क्रियापद असतं. चला पुढील प्रश्न पाहूयात. यूज द करेक्ट आर्टिकल्स अँड रिराईट द सेंटेन्स. आपल्याला आर्टिकल्स वापरायचे आहेत. कोविड-19 इज वन ऑफ डॅश डॅश मोस्ट हॅझार्डस डिसीजेस विटनेस्ड बाय द वर्ल्ड. या ठिकाणी मोस्ट आलेलं आहे. जेव्हा जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असते त्याच्यापूर्वी आपण द वापरतो, म्हणून इथं द आलेलं आहे. त्याचबरोबर वर्ल्डच्या पूर्वी देखील द वापरतात, म्हणून इथे देखील द आलेला आहे. दोन्ही ठिकाणी द आलेलं आहे. कोविड-19 इज वन ऑफ द मोस्ट हॅझार्डस डिसीजेस विटनेस्ड बाय द वर्ल्ड, असं हे वाक्य होईल. चला पुढील प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट नॉट ओनली बट ऑल्सो फॉर्म ऑफ द सेंटेन्स. आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. अ पीअर ग्रुप हॅज इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर अँड एक्सपेक्टेशन्स फ्रॉम इट्स मेंबर्स. बहुतेक नॉट ओनली बट ऑल्सो ज्या वाक्याचं करायचं असतं त्या ठिकाणी अँड आलेलं असतं, म्हणून आपल्याला अँड काढून टाकावं लागतं. त्याच्या अगोदर एक घटक आलेला असतो आणि अँडच्या नंतर दुसरा घटक ॲड केलेला असतो. तर पहिल्या घटकापूर्वी आपल्याला नॉट ओनली वापरावं लागतं, आणि दुसऱ्या घटकापूर्वी आपल्याला काय करावं लागतं, बट ऑल्सो वापरावं लागतं. आणि हे बट ऑल्सो अँडच्या ठिकाणी किंवा अँडच्या बदल्यात वापरावं लागतं. आपण याचे सर्व ऑप्शन पाहूयात. या ठिकाणी हॅज नंतर नॉट ओनली आलेला आहे, आणि त्यानंतर पहिला ग्रुप आणि त्यानंतर ॲड केलेला ग्रुप. अशा प्रकारे या वाक्याची रचना योग्य आहे, म्हणून हेच आपलं उत्तर आहे. या ठिकाणी नॉट ओनली हॅजच्या अगोदर आलं आहे म्हणून हे उत्तर नाही. या ठिकाणी नॉट ओनली सुरुवातीला आलं आहे म्हणून हे देखील आपलं उत्तर नाही. या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो सोबतच आलेलं आहे म्हणून हे देखील आपलं उत्तर नाही.
तर आपलं उत्तर आहे ए. चला पुढील प्रश्न पाहूयात. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. मेक द अबाव सेंटेन्स सिंपल सेंटेन्स. आपल्याला सिंपल सेंटेन्स करायचं आहे मित्रो. सिंपल सेंटेन्समध्ये काय असतं, एकच व्हर्ब असतं. मग जास्तीचे व्हर्ब आले तर ते इतर रूपामध्ये आपल्याला बदलावे लागतात. आता हे वाक्य पाहूया. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. पहा, मेन डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस हा मेन क्लॉज आहे. तर हू स्मॅश विंडोज हा सब क्लॉज म्हणजे उपवाक्य आहे. हे उपवाक्यामध्ये देखील एक क्रियापद असतं. स्मॅश हे त्याचं क्रियापद आहे आणि त्याचा कर्तासुद्धा असतो. तर हा कर्ता निघून जातो कारण हाच कर्ता आता सिंपल सेंटेन्सला कामी येईल. आता या स्मॅशचं दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, त्याचं स्मॅशिंग करावं लागेल. ING लागले रूप जर केलं तर हे जर्नप्रमाणे किंवा ॲडजेक्टिव्हप्रमाणे काम करतं. मग आपलं उत्तर कसं होईल, मेन स्मॅशिंग विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. अशा प्रकारे हे आपलं सिंपल सेंटेन्स झालेलं आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. चला हे वाक्य वाचूया. द टीचर सेड अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मित्रो, या ठिकाणी एक तथ्य दिलेलं आहे जे कधीही बदलू शकत नाही. अशा प्रकारे कधी न बदलणारी परिस्थिती किंवा वेळ दिलेली असल्यास त्याचा टेन्स बदलत नाही. सिंपल सेंटेन्स आहे म्हणून द टीचर सेड दॅट. या कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या बदल्यात आपल्याला दॅट वापरायचं आहे. आणि त्यानंतर हा भाग जशाच्या तसा. ज्या वाक्यात हा भाग जशाच्या तसा आहे, सेड दॅट, अर्थ रिवॉल्ड, इथे ईडी वापरलं म्हणून हे आपलं उत्तर नाही. सेड दॅट या ठिकाणी इज रिव्हॉल्विंग वापरलं म्हणून हे देखील उत्तर नाही. द टीचर सेड दॅट द अर्थ हॅड वापरलं म्हणून हे देखील उत्तर नाही. द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स, या ठिकाणी रिव्हॉल्व्स जसे तसं टेन्स आला आहे. जनरली इनडायरेक्ट स्पीचमध्ये भूतकाळ होतो, परंतु अशा कधी न बदलणाऱ्या परिस्थितीसाठी हा टेन्स बदलत नाही म्हणून डी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स अँड रिराईट इट. हे सगळेच्या सगळे वाक्य क्वेश्चन 1B मध्ये विचारण्यात येतात आणि कधीकधी क्वेश्चन 1B मध्ये चौथ्या प्रश्नामध्ये हे विचारण्यात येतील. हे तिन्ही वाक्याची वर्ष आपण शेवटी दिलेली आहेत. चला पहिलं वाक्य वाचूया. सुसान गेव मी अ रिअल नाईस बुके ऑफ फ्लावर्स. या ठिकाणी रिअल आणि नाईस असं दिलेलं आहे. तर मित्रो, हे आहे ॲडजेक्टिव्ह. याच्या अगोदर ॲडव्हर्ब यायला पाहिजे, परंतु हे देखील आहे ॲडजेक्टिव्हच. म्हणून या ॲडजेक्टिव्हचं रूपांतर आपल्याला ॲडव्हर्बमध्ये करावं लागेल. रिअलचं काय होईल मग, रिअली. जर रिअलचं रिअली केलं आपण तर हे वाक्य आपलं बरोबर होतं. सुसान गेव मी अ रिअली नाईस बुके ऑफ फ्लावर्स. अशा प्रकारे हे वाक्य आपण केलेलं आहे. दुसरं वाक्य पहा. समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीम हॉट. या ठिकाणी देखील तसंच आहे. हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून या ठिकाणी देखील याचं आपल्याला ॲडव्हर्ब करावं लागतं. मग एक्स्ट्रीमचं ॲडव्हर्ब कसं होईल, एक्स्ट्रीमली. समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीमली हॉट असं ते होईल. पुढचं वाक्य पहा. आय नो अ मॅन विच इज व्हेरी टॉल. या ठिकाणी विच आलेलं आहे. विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वस्तूसाठी येतं, व्यक्तीसाठी येत नाही. आणि या ठिकाणी तर व्यक्ती आलेली आहे, मग व्यक्तीसाठी काय येईल, व्यक्तीसाठी येतं हू. मग आपलं वाक्य कसं होईल, आय नो अ मॅन हू इज व्हेरी टॉल. या विचच्या ऐवजी हू वापरले की आपलं वाक्य बरोबर होतं. चला पुढील प्रश्न पाहूया. मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम बी. आपल्याला अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. अर्ली चा विरुद्धार्थी काय आहे, लेट. रिजेक्शन म्हणजे नकार चा विरुद्धार्थी आहे ॲक्सेप्टन्स. सक्सेस चा विरुद्धार्थी आहे फेल्युअर. अँक्शियस म्हणजे अस्वस्थ चा विरुद्धार्थी आहे केअर फ्री म्हणजे बेफिकीर. चला पुढील प्रश्न पाहूयात. फाइंड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट अँटोनिम्स. इथे सुद्धा आपल्याला अँटोनिम्सच
शोधून काढायचे आहेत, परंतु एक्स्ट्रॅक्टमधून दिलेल्या पॅसेजमधून. तर या ठिकाणी आपण त्याचे अँटोनिम्स घेऊया. स्ट्युपिडिटी म्हणजे मूर्खपणा, त्याच्या विरुद्धार्थी शब्द पॅसेजमध्ये आलेला आहे विजडम. डल म्हणजे कंटाळवाणा, त्याच्या विरुद्धार्थी पॅसेजमध्ये आलेला आहे वंडरफुल. तर पुढील प्रश्न पहा. राईट द मीनिंग ऑफ द गिव्हन वर्ड्स. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. लेजिस्लेट म्हणजे टू मेक लॉज, कायदे करणे. हॉटी, हॉटी म्हणजे गर्विष्ठ, घमेंडखोर, त्याला आपण म्हणू टू प्राऊड. चला पुढील प्रश्न पाहूयात. मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स. आता या ठिकाणी शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्या अर्थांच्या आणि त्यांच्या जोड्या लावायच्या. गिब्रिश याचा अर्थ आहे मिनिंगलेस स्पीच. मित्रो, गिब्रिश म्हणजे बरळणे किंवा बडबड करणे, अर्थहीन बोलणे. इन्चॅन्टमेंट म्हणजे जादू. अरेस्ट म्हणजे नॅब. पिच्ड म्हणजे थ्रू. अशा प्रकारे अर्थाच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत. चला पुढील प्रश्न पाहूया. फाइंड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पुन्हा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट पॅसेजमधून शोधून काढायचं आहे. द वर्ड्स विच हॅव सिमिलर मिनिंग. याच अर्थाचे शब्द आपल्याला पॅसेजमधून शोधून काढायचे आहेत. सरेंडर अंडर प्रेशर, यासाठी पॅसेजमध्ये डिस्गॉर्ज हा शब्द आलेला आहे. देऊन टाकणे. आणि बार्गेनिंग म्हणजे सौदा करणे किंवा भाव करणे, याला काय आलेलं आहे हॅगलिंग. मित्रो, आपण जी मोस्ट इम्पॉर्टंट ग्रामर टॉपिक्सची वाक्य सोडवलेली आहेत. आता तशाच प्रकारची परीक्षेत येऊ शकणाऱ्या वाक्याची एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी मी दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून या ॲक्टिव्हिटीमधील संपूर्ण वाक्य सूचनेनुसार सोडवा. त्यांची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या वाक्यांची उत्तरे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तुमची उत्तरे तपासू शकता. मित्रो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या 12वीला शिकणाऱ्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि 12वीच्या इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी आणि पुढील शिक्षणामध्ये इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. आणि मित्रहो, परीक्षेत आलेली वाक्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत, परंतु परीक्षेत येऊ शकणाऱ्या वाक्यावर या ठिकाणी 2 व्हिडिओज दिलेले आहेत. ते व्हिडिओ पहा आणि इंग्रजीमध्ये 10 पैकी 10 मार्क्स मिळवा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.